नागपूर महानगरपालिका आयुक्तांना हायकोर्टामध्ये बिनशर्त माफी मागावी लागलेली आहे। नेमकं काय प्रकरण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। 17 मार्च रोजी नागपुरातील महाल परिसरामध्ये जी हिंसा झाली होती त्या हिंसेचा मास्टरमाइंड असलेला फहीम शमीम खान याच्या घरावर 24 मार्च रोजी नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जी आहे ती बुलडोजर कारवाई केलेली होती। त्याच बुलडोजर कारवाईला फहीम खान याची आई जैबुनिसा खान हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जे आहे ते आव्हान दिलेलं होतं। त्यावेळी न्यायालयाने ज्यावेळी सुनावणी केली त्यावेळेस असं म्हटलं होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे नियम आहे त्याची पूर्णतः उल्लंघन जे आहे ते करण्यात आलेलं आहे, नियम पाळण्यात आलेले नाही आहे। कारण सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर 2024 बुलडोजर ॲक्शन संदर्भातले काही एक नियमावली जारी केलेली होती आणि राज्य सरकारचे जे मुख्य सचिव असतात त्यांना त्या अनुषंगाने राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना त्या कार्यपद्धतीने अवगत करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या होत्या। परंतु नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी न्यायालयामध्ये असं सांगितलं की त्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे राज्याचे मुख्य सचिवांमार्फत जी नियमावली यायला हवी होती, जी SOP यायला हवी होती, अशा प्रकारे हिंसाचार प्रकरणामधल्या आरोपींच्या घरावर बुलडोजर ॲक्शन करताना त्याची नियमावली जी आहे ती मुख्य सचिवांमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे। परंतु सुप्रीम कोर्टाचा कुठलाही अवमान करण्याचा त्यांचा हेतू नसल्याचं सांगत नागपूर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे अभिजित चौधरी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये बिनशर्त माफी मागावी लागलेली आहे। नेमकं 17 मार्च रोजी नागपुरातील महाल परिसरामध्ये हिंसा झाली होती। त्यानंतर 19 मार्च रोजी नागपूर पोलिसांनी महानगरपालिकेला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना याच्यामध्ये जे हिंसाचारामध्ये जे आरोपी आहेत किंवा जे प्रमुख आहेत किंवा जे मास्टरमाइंड आहेत त्यांच्या सगळ्यांच्या घराची माहिती काढण्याचं एक आदेश देण्यात आले होते। त्याच अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेने 20 मार्च रोजी एक नोटीस जो आहे तो फहीम खान यांच्या परिवारामध्ये सर्व केला होता। 21 आणि 22 तारीख जी आहे त्या शनिवार रविवार आल्यानंतर 23 तारीख आणि 24 तारखेला जे आहे सकाळी सोमवारी हे संपूर्ण त्यांचं जे घर होतं नागपुरातील फहीम खान याचं त्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलेला होता आणि 950 स्क्वेअर फीटचं जो त्याचं घर होतं ते जमीनदोस्त करण्यात आलेलं होतं। नेमकं याच कारवाईला फहीम खान जो नागपूर हिंसाचार प्रकरणातला मास्टरमाइंड आहे त्याच्या आईने जैबुनिसा खान हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये एक आव्हान दिलं होतं, याचिका दाखल केली होती। त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने तीव्र नाराजी जो आहे ती त्या संपूर्ण प्रकरणामध्ये दर्शवलेली होती की अशा प्रकारे कारवाई करणं जी आहे ती योग्य नाही आहे। कारण नोव्हेंबर 2024 सुप्रीम कोर्टाने बुलडोजर ॲक्शन संदर्भातील काही गाईडलाईन्स जारी केलेल्या होत्या, जसं की 15 दिवसाचा कालावधी जो आहे तो देण्यात यावा, सुनावणीची संधी देण्यात यावी, या सगळ्या गोष्टींचं उल्लंघन या ठिकाणी झालेलं होतं। अखेर नागपूर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत अभिजित चौधरी त्यांना न्यायालयामध्ये बिनशर्त माफी मागावी लागलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सध्या तरी जे बुलडोजर ॲक्शन आहे त्याच्यावर रोक लागलेली असली तरीसुद्धा नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागावी लागलेली आहे। सध्या नागपूर हिंसाचार प्रकरणातले जे आरोपी आहे ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहे, परंतु या संपूर्ण प्रकरणात फहीम खान याची आई जी आहे जैबुनिसा खान हिने मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांचं जे घर तोडण्यात आलं होतं, जी बुलडोजर ॲक्शन झाली होती त्याला आव्हान दिलं होतं। त्यावेळी जे न्यायालय आहे त्यांनी तीव्र नाराजी दर्शवलेली होती। परंतु हे संपूर्ण प्रकरणामध्ये जे सुप्रीम कोर्टाचं नोव्हेंबर 2024चं जे गाईडलाईन्स आहे ते राज्याच्या मुख्य सचिवांमार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना देण्यात यायला हवं होतं। तसं कुठलंही दिशानिर्देश जे आहे ते नागपूर महानगरपालिकेला महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांमार्फत प्राप्त झालं नसल्याचं आयुक्तांनी खुद्द न्यायालयात सांगून बिनशर्त माफी मागितलेली आहे। योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक।